समाज घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजराच्या छत्रपती रायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, काळीजाई सह्याद्री आणि त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचे पहिले स्थान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचे पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हल्टरच्या दातावर, हो बंदुकीच्या जोरावर आणि हल्टरच्या दातावर इथल्या माणसांना मागाप्रमाणे जगायला शिकवणारी अनेक माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हल्टरच्या दाताशिवाय इथल्या माणसांना जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत ते महाराष्ट्र म्हणजे काय? ते महाराष्ट्र म्हणजे शूरांच्या विचारांनी, जिजाऊंच्या संस्कारांनी, शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणारा जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राची मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरतात आणि माणसं जपतात, परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकीने त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून धरली आहे. म्हणूनच त्यांचा एक प्रसंग सांगावा असं वाटतं. कर्नाटकीच्या मोहिमेवरून ते परत येत असताना वाटेत बेलवाडी नावाचं एक गाव होतं. त्या गावात एक छोटासा किल्ला होता. त्या किल्ल्यात मल्लम्मा देसाई नावाची ठालेदारीण तिथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हाही गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडे तितके सैन्य गोळा केले आणि मल्लम्मावर चाल करून गेले. पण मल्लम्मा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि मावळ्यांचा तिथे पराभव झाला. पण दादाजींना वाटले एका बाईने मावळ्यांचा पराभव करणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केले आणि मल्लम्मावर तुटून पडले. पण मल्लम्माचा आता पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लम्माला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे करायचे. जेव्हा मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली, आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली, आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर तिला उभे करण्यात आले तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, पण माझ्या तान्या बाळाची यात काही चूक नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं, चिटणीसाला इशारा केला, चिटणीस आत गेला, दुधाची बाटली घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचलले, आपल्या मांडीवर ठेवले आणि चमच्याने त्याला दूध पाजले आणि म्हणाले हा जो माझ्या मांडीवर बसला आहे ना तो माझा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी नाही झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो? ओ दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. असं त्या काळातही माझ्या राजाने केलं. मल्लम्मा देसाईचं राज्य परत केलंच, त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचवण्यात आलं. म्हणूनच तर नक्कीच म्हणावं असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही, आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणून तर जगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर झुकावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून जी स्त्री मला ऐकत आहे तिला एवढंच सांगावं असं वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेघ आहे, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची मेघ आहे. दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, दुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे. आता एवढी वर्ष झाली, तेवढ्याच 5-6 वर्षापूर्वीचा एक प्रसंग. इटलीचे पंतप्रधान भारत फिरतीसाठी आले होते. तेव्हा तिथल्या गायडन्सने त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचा आहे की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं आहे? तेव्हा इटलीच्या पंतप्रधानांनी उत्तर दिले, मला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहलही नको. मला माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे, त्या राजाचं मला रायगड बघायचं आहे. मग सर्व गायडन्स त्यांना रायगड बघण्यासाठी घेऊन गेले. म्हणून तुम्हाला सांगते, जर जगाच्या पाठीवर कोठे आला आणि तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोठून आलात तर त्यांना अभिमानाने सांगा की ज्या राजाने मरणाला लाजवलं आणि आलेल्या मरणाला जगायला शिकवलं अशा छत्रपती आणि
संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत, तसं छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे, छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढंच बोलावं असं वाटतं. मी देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. मी देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस त्यांनी आम्हाला दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस त्यांनी आम्हाला दिला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की